अध्यक्ष महोदय, या मुंबई शहरामध्ये प्रदूषणाचा फार मोठा विळखा आहे. आपण जर बघत असाल तर मुंबई शहरामध्ये आज इतर जी देशातली शहरं आहेत किंवा जगातली शहरं आहेत त्या शहरापेक्षा आज जी परिस्थिती इतकी भयावह आहे की सकाळी उठल्यानंतर पूर्णपणे धुक्याचं साम्राज्य मुंबई शहरामध्ये असतं. अध्यक्षमध्ये धुक्याचं साम्राज्य असतं, त्याचा विमानावरती परिणाम होतो, बाकी सगळ्या निसर्गावर परिणाम होतो, पण मनुष्य प्राण्याच्या तिकडे असणाऱ्या शरीरावर परिणाम होतो. आज मुंबईची परिस्थिती अशी आहे की या प्रदूषणामुळे जवळजवळ 80% लोक, मग ती स्लममध्ये राहणारे असतील, इमारतीमध्ये राहणारे असतील, बंगल्यामध्ये राहणारे असतील, टॉवरमध्ये राहणारे असतील, त्यांना घशाचे विकार झालेत. घशाने त्यांना बोलता येत नाही, घशाखाली खाज येते, प्रचंड मोठ्या प्रमाणात खोकला लागतो आणि मग या सगळ्या प्रदूषणाचा प्रभाव हा संपूर्ण तिकडे असणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावरती होतो. म्हणून हे प्रदूषण सुधारण्यासाठी प्रदूषण सरकार नेमकं काय करणार आहे? मागच्या वेळेला प्रदूषण झालं, धुळीचे लोट आले, तर आमच्याकडे असणाऱ्या सरकारने आणि सरकारच्या प्रतिनिधींनी रस्ते धुण्याची योजना काढली. अध्यक्ष महोदय, काय तर माझं शहर सुंदर शहर, मोठमोठे मंत्री मुख्यमंत्री रस्ते धुत आहेत, पाण्याचे टँकर लावत आहेत, मला त्याच्याबद्दल काही वाईट बोलायचं नाही. पण यासाठी जे पैसे खर्च केले गेले त्याचा ऑडिट रिपोर्ट असा आलाय की 600 कोटी रुपये स्वच्छ मुंबईसाठी, सुंदर मुंबईसाठी खर्च केले, ते वाया गेले. त्या 600 कोटी रुपयाला कोण जबाबदार? अध्यक्ष महोदय, जे गेलं तर गेलं, पण याच्या पुढे आपण नेमकी उपाययोजना काय करणार आहात हे आम्हाला कळणं गरजेचं आहे. आपल्या माध्यमातून सरकारला मी विनंती करतो की प्रदूषणावरती मुंबई शहरामध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती उपाययोजना आपण करणार आहात ते मंत्री महोदयाने आपल्या उत्तरामध्ये सांगावं.